महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली आहे असं म्हटलेलं आहे शरद पवारांनी। मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून ही चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। तर शरद पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय। पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कुठल्या कारणानं केलं असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केलाय। आज अखेर मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटलं नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं। त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे। या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही। पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही। एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल।